सर्व पुण्याच्या पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. मी काही बोलणार नाही, कारण आपण यशवंत सिन्हा ऐकायला आलेलो आहे. पण त्यांचा सगळ्यांना परिचय जरी असला तरी थोडीशी माहिती करून देणं गरजेचं आहे, कारण आम्ही संसदेमध्ये 1 वर्ष एकत्रित होतो. सिन्हा साहेब बिहारमध्ये, आता ते झारखंड सभा गेलेला आहे. सुरुवातीला त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि युपीएससी परीक्षेमध्ये त्यांचा 12वा क्रमांक होता. त्यानंतर ते प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले. बिहारमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं, काही दिवस केंद्रात काम केलं, बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं. शेवटी ते उपृष्ठ मंत्रालय सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीमध्ये सहसचिव म्हणून काम करत असताना त्यांनी 1984 साली प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि ते सक्रिय राजकारणामध्ये जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर यांच्या प्रेरणेने आले. जनता पार्टी वगैरे अनेक लोकसभाच्या निवडणुका लढवल्या आणि आपल्याला माहिती असेल की ते 1990-91च्या कालखंडामध्ये चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. पुढं भारतीय जनता पक्षामध्ये ते सामील झाले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा त्यांनी अर्थमंत्री म्हणून 1999 ते 2002 पर्यंत अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. शेवटी 2002 ते 2004च्या कालखंडामध्ये ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते. अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांचा अर्थमंत्री पदाचा कालखंड खूप निर्णायक असा होता. तो पूंजी निवेश हमारे देश में कहां से होता है, उसके लिए पैसे कहां से आते हैं? सबसे बड़ा उसका जो स्रोत है वो है आप और हम जो पैसा बचाते हैं, जो कमाते हैं, उसमें भारतीयों की एक बहुत अच्छी प्रवृत्ति है कि 100 रुपया भी अगर कमा रहे हैं तो कोशिश करेंगे कि 5 रुपये उसमें बचा लें. तो हम कुछ पैसे बचाते हैं, डोमेस्टिक सेविंग जिसको. उसके अलावा प्राइवेट सेक्टर जो हमारे देश में है वो कुछ बचाता है, पब्लिक सेक्टर जो है वो बचाता है, कभी कभी नहीं भी बचाता है, और कुछ विदेश से पूंजी आती है. मुझे याद है कि हम 90s के दशक में सुना करते थे कि जो दक्षिण पूर्वी एशिया के देश हैं वो बहुत तेजी से आगे बढ़ रहे हैं. उनका नाम ही लोग रख देते थे साउथ एशियन टाइगर्स. इतनी तेजी से वो आगे बढ़ रहे थे और उसके मूल में जो कारण था वो ये था कि उनके यहाँ जो सेविंग्स रेट था वो जीडीपी का 40% से ऊपर था और उसमें 2-3% अगर फॉरेन इन्वेस्टमेंट दिया जाए तो इन्वेस्टमेंट रेट जो है वो 40% से ऊपर चला जाएगा और उसके बाद तो विकास होना ही होना है. तो इसीलिए भारत में जितनी सरकारें रही उन्होंने ये प्रयास किया कि हमारे देश का जो सेविंग्स रेट है उसको बढ़ाया जाए और अनेक उपाय भी आप जानते हैं उसके लिए किए जाते रहे. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे.
जय गणेश. आज शेषात्मज गणेश जयंती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा शेषात्मज गणेश जयंतीचा सोहळा आज साजरा होतो आहे. पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक गणपती बाप्पांना संपन्न झाला आणि नुकताच आता ज्येष्ठ गायिका शैलाताई दातार यांचा स्वराभिषेक हा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करण्यात आला. आत्ता या शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये गणेशात आणि महापूजा असे अनेक धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेले आहे. फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. गाणपत्य संप्रदायानुसार पाताळातला हा गणपती बाप्पाचा अवतार आहे आणि शेषाच्या आत्म्यापासनं बाप्पा प्रगट झाले म्हणून शेषात्मज असं त्यांना संबोधलं गेलं. आणि ह्या अवताराच्या निमित्ताने गणपती बाप्पांनी पाताळ लोकावर सुद्धा जे विघ्न आलं होतं ते दूर केलं असा भाव या कथेमागचा आहे. आणि याच निमित्ताने आज हा गणपती बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा आपण या बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे. सर्व गणेश भक्तांना शेषात्मज गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 16 रोजी सायंकाळी आपल्याला अशा पद्धतीची माहिती प्राप्त झाली होती. आपण तात्काळ त्याची फिर्याद नोंदवली आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील अटकेची कारवाई सुद्धा करण्यात आली. सो बेसिकली याच्यामध्ये जो बंधू आहे त्याने समोरचे पीडित व्यक्तीचा छळ केलेला आहे, त्याला अमानुष वागणूक दिलेली आहे, मॉलेस्टेशन केलेलं आहे, रेप केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्व संबंधित कलम आणि सुपरस्टिशन्स ॲक्टची संबंधित कलम याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 6 महिला आरोपितांचा समावेश आहे. त्याच पद्धतीने आपण अटक ज्या ठिकाणावरून केली त्या ठिकाणाचा सर्च घेतला असता आपल्याला 8 लॅपटॉप्स, 19 हार्ड डिस्क, 10 DVD, त्याच पद्धतीने 9 मोबाईल फोन्स, 20 कॅसेट्स, पेनड्राईव्ह 23 जप्त झालेले आहेत. त्याच पद्धतीने जवळपास 6.5 लाखांपर्यंतच्या रोख रक्कम जप्त झालेली आहे. 15 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोने चांदी मौल्यवान धातू जप्त झालेला आहे. आणि याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स मिळालेले आहेत. त्यातली काही प्रमाणामध्ये एक्सपायरी झालेले आहेत, काही एक्सपायरी न झालेले पण आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स सुद्धा मिळून आलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आपला तपास सुरू आहे. हा जो भोंदू बाबा होता हा गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने लोकांना फसवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आत्ताची जी आपली फिर्यादी आहे त्याचे कुटुंब आणि या बाबाचे संबंध हे गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासूनचे आहेत. आणि एका मॉडर्न गुरुकुलाच्या नावाखाली अनेक विश्वासात आलेल्या माणसांची मुलं त्यांनी आश्रमामध्ये ठेवून घेतली, मुलं मुली हे ठेवून घेतले. सो दिवसभर ही मुलं शाळा कॉलेज अटेंड करायची आणि संध्याकाळी मात्र आपल्या पेरेंट्सकडे राहण्यापेक्षा जशी गुरुकुल पद्धतीमध्ये ते ह्या बाबाकडे राहत होते. सो त्यांना मारहाण करणे, हळूहळू त्यांच्यावरती अशा पद्धतीचा एक प्रभाव निर्माण करणे की त्याला संपूर्ण भूत भविष्यकाळ कळतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातलं त्याला कळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनात काय काय येत आहे आणि काय चुकीचं येत आहे ते लिहून दिलं पाहिजे. त्याला ते रिपोर्ट असं म्हणत होता. तो हे फिर्यादीकडून रिपोर्ट वारंवार लिहून घेतलेले आहेत आणि मग त्याच डेटाचा वापर हा पेरेंट्सला आणि फिर्यादीला मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेला आहे. चर्चा विवाद पण सुद्धा गेल्या 100 वर्षात बऱ्याच प्रमाणात झालेले आहेत. त्यामुळं अगदी देशाच्या विभाजनाला संघाने केलेला विरोध असेल किंवा त्यानंतर हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे त्याकरता संघांनी लावलेली आपली पूर्ण शक्ती असेल, त्यातून त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये जी काही उलथापालथ झाली आणि त्यामुळे राजकीय कारणावरून संघावर आलेली बंदी असेल, स्वतंत्र भारतामध्ये अशा एखाद्या राजकीय पद्धतीने चाललेल्या अत्याचाराला शांतपणे सत्याग्रहाच्या माध्यमातून शांतपणे तोड देऊन पुन्हा एकदा
न्यायाची स्थापना करण्याचं जे काही स्वातंत्र्य भारतातलं पहिलं उदाहरण सुद्धा संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या हा जो काही लढा होता त्याच्या माध्यमातून दाखवून दिलेला होता. देशामध्ये आजकाल लोकतंत्रावर बरेच लोक बोलतात, संविधानावर पण बोलतात, परंतु ही गोष्ट समजण्यासारखी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पार्लमेंटमध्ये जे काही त्यांनी भाषण दिलं संविधान सभेमध्ये, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की या संविधानाचा धोका कोणापासून असेल तर कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांपासून आहे. त्यावेळी सगळ्या घटना घडून गेलेल्या होत्या. त्यामुळं उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेमध्ये कार्यक्रमांमध्ये पण आलेले, आपल्या महाराष्ट्रातल्या या भागामध्ये पण त्यांचा सहभाग झालेला होता. मुझे लगता है कि उसको आप धर्मांतरण की जगह मतांतरण कहें, ज्यादा अच्छा रहेगा. पहली बात, क्योंकि भारत में धर्म का मतलब तो होता है कि जो आप उत्तम, आपका जो जीवन है उत्तम जीवन व्यवहार है जिसमें लोक कल्याण है, सबकी चिंता है, सबके एक साथ अपनी विविधताओं के साथ जीने की जो पद्धति है उसको धर्म कहते हैं. और इसलिए भारत में धर्म का अर्थ वो है, तो धर्म को रिलीजन से कंपेयर न करें. रिलीजन का अर्थ आप अपनी एक पूजा पद्धति है, वो आपकी अपनी अपनी हो सकती है, लेकिन धर्म तो सबका एक ही होता है. इसलिए धर्मांतरण नहीं हो सकता. धर्म से आप पास में होते, दूर हो सकते हैं. तो ये मतांतरण जो है, ये मतांतरण मुझे लगता है कि ये स्वाभाविक रूप से जो जबरदस्ती किसी के लालच दिखाकर, किसी की मजबूरी का फायदा लेकर जिस तरीके से अपने देश में कुछ संस्थाएं हैं जो मिशन के नाम पर मिशनरी के बनकर जो मतांतरण का प्रयास करते हैं, कुछ ऐसे प्रकार ज्यादा भी कई जगह देखने को आते हैं, तो उसको निश्चित रूप से वो नहीं होना चाहिए. वो अनैतिक भी है, वो इलीगल भी है, मतलब कानून की दृष्टि से भी वो गलत है. क्योंकि अपने देश में कई राज्यों में इसके बारे में भी कानून है. जैसे गो हत्या का कानून है, गो हत्या विरोधी, वैसे मतांतरण विरोधी भी कानून है. यहाँ तक कि अरुणाचल प्रदेश से लेकर हिमाचल प्रदेश तक, मतलब ऐसे कई राज्यों में, जहां तक कि हिमाचल प्रदेश में तो जब कांग्रेस की सरकार थी उन्होंने ही कानून लाया था. ये अरुणाचल में भी कांग्रेस की सरकार थी, उन्होंने ये कानून लाया था. तो ये विषय कोई एक विचार का नहीं है. ये देश की आइडेंटिटी है और कोई भी इलीगल कानून काम तो देश में नहीं होना चाहिए.